नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळ काय माहिती का, आमची जी सोसायटी आहे ना त्या सोसायटीमध्ये अनेक प्रकारचे ग्रुप्स आहेत. म्हणजे लहान मुलांचा ग्रुप आहे, मध्यमवयीन लोकांचा ग्रुप आहे, त्यानंतर कामावर जाणाऱ्या लोकांचा ग्रुप आहे, तसा सिनियर सिटीजनचा सुद्धा ग्रुप आहे बरं का. तर एक दिवस झालं काय, त्या सिनियर सिटीजनचे जे मुख्य आहेत ना, म्हणजे जरा लीड करणारे जे आहेत ना आजोबा, त्यांनी मला सांगितलं जरा प्रशांतजी या आमच्या मिटिंगला. म्हटलं कशाला उगाच ना, पण ते म्हणे नाही या. मग त्या दिवशी त्यांच्या मिटिंगला गेलो आणि मला असं वाटलं की काय सत्कार वगैरे करतील ना, नारळ, शाल, पुष्पगुच्छ वगैरे. पण म्हणजे आत गेल्या पहिले त्या लीड करणाऱ्या आजोबांनी मोठी बिशी त्यांनी पहिले दरवाजा लावला. खरं ठोका चुकला माझा, पण म्हटलं असेल काहीतरी. मी स्टेजवर गेलो, सगळ्यांना नमस्कार केला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यामध्ये प्रचंड राग होता. म्हटलं एक्सक्यूज मी, काही झालं का, काही प्रॉब्लेम आहे का, माझ्यामुळे झालाय का? तेव्हा हो तुमच्यामुळेच प्रॉब्लेम झालाय. म्हटलं अरेच्छा, असा मी काय गुन्हा केला, असं मी गाऊन नाही दाखवलं त्यांना. पण मी त्यांना विचारलं व्हॉट इज द प्रॉब्लेम, काय झालं, काय शू थयू. तर त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही जे काय कार्यक्रम करता टी व्हीवर खाण्याचा, त्यात वेगवेगळे पदार्थ करता, त्यात गोड पदार्थ सुद्धा करता. ते पदार्थ तुम्ही खाता हो, पण आमच्या तोंडाला पाणी सुटतं आणि आम्हाला ते खायला मिळत नाहीत. आम्ही सिनियर्स असल्यामुळे, आम्हाला कोणाला डायबिटीज आहे, कोणाला काही प्रॉब्लेम्स आहेत. तर अशा वेळी आम्ही काय करायचं, आम्हाला हे पदार्थ ऑफिशियली खायला मिळायला पाहिजेत आणि आम्हाला पाहिजे तेवढे खायला मिळायला पाहिजेत. आम्ही काय करायचं मला सांगा. प्रश्न त्यांचा गहन होता, महत्वाचा होता आणि त्यांच्या दृष्टीने अतिशय जटिल असा प्रश्न होता. पण तुम्हाला माहिती आहे मी प्रश्न सोडवण्यात अगदी माझा हातखंड आहे. म्हणजे माझा नाही, माझ्याकडे जी माणसं आहेत ना, माझे जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, ते हे प्रश्न सोडवायला मला मदत करतात. अशाच माझ्या एका मैत्रिणीला इथे बोलवलेलं आहे. सौ करकरे, तुझं परत एकदा मनापासून स्वागत. मला सांग तू काय करतेस? मी आहार तज्ञ आहे आणि पुण्यामध्ये मी कन्सल्टिंग करते, डाएट रिलेटेड. आहार तज्ञ आहे, पुण्यामध्ये कन्सल्टिंग करते. म्हणजे मी करेक्ट माणसाला बोललो की नाही, हुशार आहे की नाही मी. मग मला सांग, हा आहार तज्ञ हा जो काय, हा काही कोर्स आहे का काय आहे? मुख्य म्हणजे ग्रॅज्युएशन ह्याच्यामध्ये होतं. होम सायन्स ही डिग्री मिळते. 5 वर्षाचा पूर्ण कोर्स आहे हा. आणि ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन घेताना तुम्ही 10वी नंतर 5 वर्ष, 10वी नंतर 5 वर्ष, म्हणजे 11वी 12वी पुढे 3 वर्ष. आणि मग स्पेशलायझेशन मध्ये न्यूट्रिशन डायटेटिक्स हा विषय असतो. त्याच्यात तुम्ही पुढे तुमचं करिअर असं करू शकता. मास्टर्स डिग्री पण घेता येते, डिप्लोमाही घेतात. बरं. आमचे रसिक प्रेक्षक आणि माझे आजी आजोबा आणि सगळी जी सिनियर सिटीजन्स आहेत ते सगळे आतुरतेने बसलेली आहेत की आज तू त्यांना काय दाखवणार आहेस. तर तू काय दाखवणार आहेस? आज आपण थोड्याशा डायबिटीसच्या दृष्टीने, म्हणजे मधुमेहामध्ये घेता येतील अशा काही रेसिपीज दाखवायच्या. आपण जाऊया आपल्या किचनकडे. ये. आज पदार्थ कुठले दाखवणार आहेस? पण पहिला आहे व्हीट पास्ता विथ व्हेजिटेबल्स. व्हीट पास्ता विथ व्हेजिटेबल्स. आणि दुसरा आहे मेथी मुठिया. मेथी मुठिया. पहिल्यांदा आपण काय बघतोय? व्हीट पास्ता विथ व्हेजिटेबल्स. ओके, साहित्य सांगतेस मला? ह्याचे हे इन्ग्रेडियंट सांगण्याआधी एक सांगायचं आहे मला. ही रेसिपी मुख्यतः जुवेनाइल डायबेटिक असतात, म्हणजे जन्मतःच लहान मुलांना डायबिटीस होतो. तर त्या मुलांना काय खावं हे महत्वाचं असतं. म्हणजे त्यांना रेस्ट्रिक्शन्स आपण देऊ शकत नाही, हे खाऊ नका ते खाऊ नका. म्हणजे मोठी माणसं सांभाळतात पण लहान मुलांना अवघड जातं. मग त्यांना स्नॅक्ससाठी किंवा एक असं 1 डिश मील म्हणून, म्हणजे ह्याच्यामधनं वैशिष्ट्य या रेसिपीचं असं आहे की फायबर इंटेक आपण वाढवतो आणि चविष्ट बनवतो आणि प्रथिनं चांगल्या दर्जाची देण्याचा ह्या डिश मधला प्रयत्न होतो. उत्तम आहे. ओके, आता आपण साहित्य बघूया. ह्याच्यामध्ये पहिला आहे एक साधारण 1 वाटी व्हीट पास्ता, नंतर लांब चिरून गाजर आणि कोबी 1 वाटी, नंतर टोमॅटो प्युरी ही न गाळता घ्यायची. म्हणजे मॅक्सिमम फायबर इंटेक, जितकं प्रोसेसिंग करू तितकं फायबरचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे कमी प्रोसेसिंग मध्ये फक्त ही टोमॅटो प्युरी घ्यायची न गाळता. नंतर ढोबळी मिरची लांब चिरून, फ्लॉवर, कांदा, मशरूम घेतलेत, नंतर टोफू म्हणजे सोयाबीनचं पनीर मिळतं ते घ्यायचं, पेपर पावडर, लो फॅट बटर एक अगदी अर्धा ते 1 चमचा लागणार आहे आपल्याला, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि आलं, नंतर लसूण पेस्ट आणि मीठ. ओके, आपण साहित्य बघितलेलं. आता पुढे काय करायचं मला सांग? पहिल्यांदा आपण पास्ता जो आहे त्यात पाण्यात अजून काही घालायचं? पाण्यामध्ये आपल्याला मीठ आणि तेल घालायचंय. तेल अगदी अर्धा चमचा घालायचंय. ह्याचं मुख्य कारण असतं की पास्ता चिटकत नाही एकमेकाला. बरं, मोकळा शिजण्यासाठी. बस अगदी बस. आणि मीठ कधी घालायचं? थोडंसं, म्हणजे मग मीठ एकसारखं ह्याच्यामध्ये लागतं.
बस का अजून? हो बस. आता हा आपण पास्ता एकीकडे शिजवत ठेवू. आता मुख्य म्हणजे ह्याच्यावरती आपल्याला अर्धा चमचा लो फॅट बटर घ्यायचं. अनेक कंपन्यांचे लो फॅट बटर्स मिळतात, मग त्याचा वापर ह्याच्यामध्ये करू शकतो. नंतर ह्याच्यात सगळ्या भाज्या आपल्याला परतण्याच्या आधी आलं आणि मिरचीची पेस्ट आणि लसूण पेस्ट. लसूण पण मी म्हणलं असं डायबिटीस आणि हृदयविकार यांचा जवळचा संबंध आहे. लसूण हे HDL म्हणून कोलेस्ट्रॉल असतं, म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल म्हणलं जातं, तर त्यासाठी उपयुक्त आहे. बेस्ट म्हणजे हृदयविकार जर असतील तर लसणाचा वापर वाढवायचा. सकाळी म्हणजे आयुर्वेदात सांगितलं आहे ना, सकाळी उठून एक तुम्ही लसणाची पाकळी तोंडात टाकली की दिवसभर तुम्ही काही खाऊ शकता. हे जरा अतिच आहे. लसूण हे मी आपल्या माझ्या सोयीने करून घेतलेलं आहे. आता आलं आणि मिरचीची पेस्ट ह्याच्यामध्ये परतून घ्यायची. गॅस मोठा करून आणि टोमॅटो प्युरी घालायची. आता किती? प्युरी सगळी घातली, सगळी घालू? अर्धी घातली तरी चालेल. भाज्या साधारण कच्च्या परतल्या जातात. ह्या सगळ्या गोष्टीला तेलाचं प्रमाण खूप असतं, पण आपण ते टाळण्यासाठी मुख्य म्हणजे डायरेक्ट ह्याच्यात भाज्या घालायच्या, ज्या अर्ध्या कच्च्या शिजवून आपण घेऊ शकतो. भाज्यांचा उपयोग असा आहे परत डायबिटीसमध्ये की फायबर इंटेक वाढवायचा, म्हणजे डायबेटिक डाएट जो आहे तो मॅक्सिमम फायबर रिच करायचा, की ज्याच्यामुळे रक्तातली साखर वाढवायचं प्रमाण कमी होतं, म्हणजे हाय फायबर डाएटमुळे. आता आपण ह्याच्यामध्ये भाज्या घालू. कोबी, नंतर गाजर घालू सगळी बी? हो चालेल. प्युरी पण अजून घातली सगळी तरी चालेल, पण त्या शिजवायच्या थोड्याशा. टोमॅटो प्युरी घातली. आता आपण जरा टोमॅटो प्युरी आणि आलं मिरची असं सगळं छान परतून घेऊया. किती वेळ साधारण? एक साधारण टोमॅटो प्युरी थोडीशी शिजली पाहिजे म्हणून, कारण आपण 1-1.5 मिनिट. 1 मिनिट झालेलं आहे आमचं, हे शिजून झालेलं आहे. आता पुढे काय करायचं मला? त्याच्यामध्ये उरलेल्या सगळ्या भाज्या आपण घालायच्या आहेत. ओके. ढोबळी मिरची घेतली. रंग जरा चांगला येण्यासाठी मग तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या पण ढोबळ्या मिरच्या वापरू शकता. फ्लॉवर घालू. फ्लॉवर ही लो ग्लायसेमिक इंडेक्स असणाऱ्या भाज्या आहेत, म्हणजे समजा साखर घेतली तर रक्तातली साखर लगेच वाढते, समजा ग्लुकोज घेतली तर, आणि जर फळं भाज्या जर आपण घेतल्या तर त्या मानाने लगेच रक्तातली साखर वाढत नाही, म्हणून मग याचा उपयोग होतो. मशरूम घालायचे. मशरूम मध्ये पण प्रथिनांबरोबर पाणी पण भरपूर असतं. आणि सोयाबीनचं पनीर हे प्रथिनं वाढवण्यासाठी. किती घालू? बस. आणि कांदा. या सगळ्याला मीठ आणि मिरपूड घालायची आणि एक वाफ आणायची. ह्याच्यात आता पाणी घालायचं नाही? ह्याच्यात नाही घालायचं पाणी. त्याला एक वाफ आणूया. ओके. हे साधारण किती वेळ? एक साधारण 2-3 मिनिटं. म्हणजे त्याला एकत्र वाफ आली की मग पास्ता आणि भाज्या आपल्याला एकत्र सर्व करायचे. पास्ता आता आपला इथे शिजलेला आहे. अच्छा, ते गाळून घेतेस ना तू? हा आता एका चाळणीमध्ये काढला. पाणी काढून टाकायचं. थोडासा मोकळा होऊ द्यायचा पास्ता. मुख्य म्हणजे भाज्यांचं आपण ह्याच्यात प्रमाण जास्ती घेतलेलं आहे, त्यामुळे मग त्या मनाने कॅलरीज वाढत नाही, कारण पास्ता म्हणलं की प्रोसेस्ड फूड आलं. समजा हे पास्ता पण कॅन्सल केलं तरी चालण्यासारखं? कसं आहे, जरा चव आली पाहिजे. हा व्हीट पास्ता वापरलाय म्हणूनच. हे गव्हाच्या पासून केलेला आहे. रिफाईंड पण येतं, म्हणजे हे इटालियन पदार्थ आहे, त्यामुळे मग ह्याच्यामध्ये जरा मॉडिफिकेशन्स करून चव आणण्यासाठी उपयोग. आता हा पास्ता भाज्यांमध्ये आपण मिक्स करूया. काढू झाकण? हो, काढलं तरी चालेल. आणि एकत्र फक्त त्याला एक वाफ परत घ्यायची. एक वाफ. ह्याच्यात तिखट बिखट आपण काही घातलेलं नाहीये, फक्त आलं आणि मिरचीची पेस्ट आणि मिरपूड. हे आता असं किती वेळ? 1-2 मिनिटं फक्त एकसारखं ते एकत्र होऊ द्यायचं. ओके. आणि मग गरम गरम सर्व करायचं. पास्ता हा व्हीट ब्रेड बरोबर पण खाऊ शकता तुम्ही, म्हणजे रिफाईंड ब्रेड किंवा टोस्ट असा घेण्यापेक्षा व्हीट ब्रेड घ्यायचा, जो टोस्टेड करून, म्हणजे टोस्टेड ब्रेड घ्यायचा किंवा तव्यावर अगदी नॉनस्टिक पॅनवर भाजायचा आणि तो त्याच्यावर सर्व करायचा. क्या बात आहे, फर्स्ट क्लास. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या आता पटकन.
व्हीट पास्ता विथ व्हेजिटेबल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी व्हीट पास्ता, 1 वाटी कोबी आणि गाजराचे तुकडे, 1 वाटी टोमॅटो प्युरे, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, कांदा आणि मशरूम्सचे तुकडे, सोया पनीरचा चुरा, मिरपूड, लो फॅट बटर, मिरची आणि आल्याची पेस्ट, लसूण पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा तेल, 1 वाटी व्हीट पास्ता आणि मीठ घालून तो शिजवून घ्यावा. पॅन मध्ये लो फॅट बटर गरम करून त्यामध्ये लसूण पेस्ट, आलं मिरची पेस्ट, टोमॅटो प्युरे, उभे चिरलेले गाजराचे तुकडे, कोबी, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, फ्लॉवर, मशरूम्स, सोया पनीरचे तुकडे, कांदा, मीठ आणि मिरपूड घालून भाज्या वाफवून घ्याव्यात. वाफवलेला पास्ता भाज्यांच्या मिश्रणामध्ये घालून एकजीव करून सर्व्ह करावा.